गौरी गणपती सणाच्या तोंडावर राज्यभरातील 1.25 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत। 2 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील। कोल्हापूर जिल्ह्यातील 4,87,000 लाभार्थी शेतकऱ्यांना थेट बँकेच्या खात्यावर हा लाभ मिळणार आहे। आज देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली। पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता आज थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। आपल्या महाराष्ट्र राज्यातच जवळपास 91 लाख शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ भेटणार असून आज लाखो घरामध्ये आर्थिक दिलासा पोहोचणार आहे। अनेक शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट बघत होते आणि अखेर तो क्षण आज आला। जर संपूर्ण देशाचा विचार केला तर हा आकडा खरोखरच मोठा आहे। देशभरातील सुमारे 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात मिळून तब्बल 22,500 कोटी रुपयांची रक्कम जमा होणार आहे। आता ही मदत कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट बँक खात्यामध्ये पाठवली जात असल्यामुळे शेतकऱ्यांना पैसे सुरक्षित आणि वेळेवर मिळतील। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही मोठी मदत ठरणार असून राज्यातील लाभार्थ्यांच्या खात्यात 2,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम थेट आधार लिंक असलेल्या खात्यामध्ये जमा होईल। आता यावेळची सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे काही शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी 2 हप्त्यांची रक्कम जमा होईल। नेहमीपेक्षा जास्त पैसे खात्यात येणार आहेत। शेतीचा हंगाम सुरू असताना बियाणं खरेदी, खतं, औषधं किंवा इतर शेती खर्च भागवण्यासाठी ही रक्कम अनेक कुटुंबांसाठी मोठा आधार ठरेल। त्यामुळे ग्रामीण भागात आज उत्साहाचं वातावरण पाहायला मिळू शकतं। म्हणूनच एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही तपासून बघा, तुमचं बँक खातं आधार कार्डसोबत लिंक केलेलं आहे का? कारण सरकारकडून दिली जाणारी ही मदत थेट आधार लिंक असलेल्या खात्यातच जमा केली जाईल। जर लिंक नसेल तर पैसे अडकण्याची शक्यता असते। त्यामुळे आजच खात्री करून घ्या, जेणेकरून हप्ता मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही। आणि हो शेतकरी बांधवांनो, गेल्या काही दिवसांपासून नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार याबद्दल अनेक चर्चा सुरू होत्या। कुणी वेगळी तारीख सांगत होतं तर कुणी अजून वेळ लागेल असं म्हणत होतं। त्यामुळे अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता। पण आता या सगळ्या प्रश्नांना उत्तर मिळालं आहे। प्रतीक्षेचा काळ जवळपास संपला असून आज अनेक शेतकरी कुटुंबांच्या खात्यात थेट मदतीची रक्कम जमा होणार असल्याने हा दिवस खऱ्या अर्थाने दिलासा देणारा ठरेल। राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या स्तरावरून हा महत्त्वाचा निर्णय घोषित करण्यात आला असून मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या उपस्थितीत याबद्दल स्पष्ट घोषणा करण्यात आल्या। त्यामुळे आता मदतीची रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झालेला आहे। आता नेमकं काय घडणार आहे हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊ। बराच काळ थांबलेला पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आणि अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, हे दोन्ही हप्ते आता एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील। 2 वेगवेगळ्या योजनांचे पैसे एकाच दिवशी मिळणार असल्यामुळे अनेक कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळेल। आजच्या परिस्थितीत शेतीचा खर्च सतत वाढताना दिसतोय। बियाणं, खतं, औषधं, मजुरी सगळ्याच गोष्टी महाग झालेल्या आहेत। अशावेळी सरकारकडून मिळणारी ही मदत जरी मर्यादित असली तरीसुद्धा ती शेतकऱ्यांसाठी उपयोगाची ठरणार आहे। विशेषतः हंगामाच्या काळात हा पैसा हातात येणं म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे। सरकारने स्पष्ट सांगितलं की यावेळी प्रत्येक शेतकऱ्याला दोन्ही हप्त्यांचा लाभ मिळेलच असं नाही। काही आवश्यक अटी आणि पात्रतेच्या नियमानुसार काही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू शकतात। म्हणून पुढची माहिती नीट ऐकणं सुद्धा खूप गरजेचं आहे। कारण नेमकी अडचण कुठे होते आणि ती टाळण्यासाठी काय करायला हवं हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे। हे ऐकल्यावर अनेकांना प्रश्न पडला असेल, मग आपल्याला हप्ता मिळणार का नाही? काळजी करायचं कारण नाही। पुढे आपण अगदी स्पष्टपणे पाहणार आहोत की नेमके कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत आणि कोणत्या कारणांमुळे काही जणांना रक्कम मिळणार नाही। सध्या देशभरात जवळपास 9,80,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आणि राज्यातील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या दोन्ही योजनांअंतर्गत महाराष्ट्रातील सुमारे 91 लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात आज थेट पैसे पाठवले जात आहेत। त्यामुळे पात्र लाभार्थ्यांसाठी अनेक दिवसांची प्रतीक्षा आज संपणार आहे। आणि खरं सांगायचं झालं तर गेल्या काही दिवसात याबद्दल खूप गोंधळ तयार झाला होता। सोशल मीडियावर वेगवेगळ्या तारखा फिरत होत्या। कुणी म्हणत होतं पैसे आज येणार, तर कुणी उद्याची तारीख सांगत होते। पण खात्यात रक्कम दिसत नसल्यामुळे अनेक शेतकरी संभ्रमात होते। आता मात्र अधिकृत घोषणा झाल्यामुळे सगळ्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे। आता परिस्थितीत मोठा बदल झालेला पाहायला मिळतोय। राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर अखेर अंतिम निर्णय जाहीर करण्यात आला। या निर्णयानंतर लगेचच निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आज मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। खरं तर आजचा दिवस अनेक शेतकरी कुटुंबांसाठी आनंदाचा क्षण घेऊन आला।
कारण राज्य आणि केंद्र सरकार मिळून जवळपास 8,900 कोटी रुपयांचा प्रचंड निधी आज बँकिंग व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जात आहे. एवढी मोठी आर्थिक मदत एकाच दिवशी वितरित होणं म्हणजे ग्रामीण भागासाठी मोठी दिलासादायक बातमीच म्हणावी लागेल. महत्त्वाची अपडेट म्हणजे दुपारी साधारणतः 12 वाजल्यापासून हप्त्याची रक्कम खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात थेट 3,000 रुपये जमा केले जातील. त्यामुळे पुढील काही तासात तुमच्या मोबाईलवर बँकेकडून SMS येण्याची शक्यता आहे. म्हणून मोबाईल सुरू ठेवा आणि मेसेज तपासत राहा. खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती त्यातून लगेच कळेल. पण इथे एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात एकाच क्षणी पैसे जमा होणार नाहीत. सरकारकडून जिल्हानिहाय टप्प्याटप्प्याने निधी पाठवला जात आहे. म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया आधी सुरू झाली तर इतर ठिकाणी थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे सगळ्यात आधी तुमचा जिल्हा सध्या सुरू असलेल्या यादीमध्ये आहे का हे तपासून घेणं गरजेचं आहे. जर तुमचा जिल्हा या टप्प्यात असेल तर आजच दोन्ही हप्त्यांची रक्कम खात्यात दिसू शकते. गेल्या काही दिवसात अनेक शेतकरी प्रश्न विचारत होते, इतका उशीर का झाला? नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी मिळणार? आणि PM किसानचा 22वा हप्ता नेमका कधी येणार? या सगळ्या चर्चांना आता अधिकृत उत्तर मिळालं आहे. प्रतीक्षेचा कालावधी संपला असून वितरणाची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू झालेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतरच निधी वाटपाला हिरवा कंदील मिळाला. मागील काही महिन्यात प्रशासकीय प्रक्रिया, कागदपत्रांची तपासणी, तांत्रिक पडताळणी आणि शासकीय मंजुरीचे विविध टप्पे पूर्ण करण्यासाठी वेळ लागला. याच कारणांमुळे हप्ता वितरणात विलंब झाला होता. पण आता सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत ज्या अडचणींमुळे हप्ता अडकून होता त्या आता पूर्णपणे दूर झालेल्या आहेत. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये रक्कम जमा होण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू झाली आहे. त्यामुळे घाईगडबड किंवा चिंता करण्याची गरज नाही. शांतपणे तुमचं बँक खातं आणि मोबाईलवरील मेसेज वेळोवेळी तपासत राहा, कारण पुढील अपडेट तुमच्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे. नमो शेतकरी योजनेअंतर्गत मिळणारे 3,000 रुपये पात्र शेतकऱ्यांना निश्चितपणे दिले जातील असं सरकारने स्पष्ट केलं. याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी अधिकृतपणे घोषणा केली. आता हप्ता मिळणार की नाही हा शेतकऱ्यांच्या मनात असलेला प्रश्न नक्कीच संपला असेल. गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. कुणी म्हणत होतं योजना बंद होणार, तर कुणी म्हणत होतं हप्ता येणारच नाही. त्यामुळे अनेक शेतकरी गोंधळात पडले होते. पण आता सरकारकडून स्पष्ट भूमिका मांडण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितलं की राज्यात सध्याचं सरकार असताना नमो शेतकरी योजना सुरूच राहील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात तयार झालेली भीती पूर्णपणे दूर झालेली आहे. सरकार स्वतः पुढाकार घेऊन सर्व गैरसमज दूर करत आहे आणि पात्र असलेल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत लाभ पोहोचवण्याचा विश्वास दिला जात आहे. त्यामुळे सध्या ग्रामीण भागात समाधानाचं वातावरण तयार झालेलं दिसतंय. अनेक शेतकरी आता खात्यात पैसे येण्याची वाट बघत आहेत. आता निधी वितरणाची पद्धत समजून घेणं खूप गरजेचं आहे. प्रशासनाच्या नियोजनानुसार ही रक्कम 2 टप्प्यांमध्ये दिली जाते. पहिल्या टप्प्यासाठी राज्यातील 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासूनच पैसे जमा होणार आहेत. उरलेल्या 21 जिल्ह्यांसाठी दुसरा टप्पा ठेवण्यात आला आहे. म्हणजे ज्यांच्या जिल्ह्याचा समावेश पहिल्या यादीत नाही त्यांनी अजिबात काळजी करू नये. पुढील टप्प्यात त्यांच्या खात्यातसुद्धा हप्त्याची रक्कम जमा केली जाईल. त्यामुळे फक्त तुमचा जिल्हा कोणत्या टप्प्यात आहे हे तपासणं महत्त्वाचं ठरेल. आता अनेकांच्या मनात एकच प्रश्न आहे, उर्वरित जिल्ह्यांना पैसे नेमके कधी मिळणार? याबद्दलसुद्धा माहिती लवकरच जाहीर होणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण त्याआधी पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे समाविष्ट आहेत हे पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे पुढे दिलेली यादी नीट पहा आणि तुमचा जिल्हा त्यामध्ये आहे का हे नक्की तपासा. चला तर मग आता सर्वात महत्त्वाच्या माहितीविषयी बोलूया. पहिल्या टप्प्यात कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्त्याचे पैसे जमा होतील? जर तुमचा जिल्हा किंवा तालुका या यादीत असेल तर आजच तुमच्या खात्यात PM किसान आणि नमो शेतकरी योजनांचे पैसे जमा होण्याची शक्यता जास्त आहे. पहिल्या टप्प्यात समाविष्ट करण्यात आलेले जिल्हे आणि तालुके सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आलेले आहेत. त्यामध्ये पहिला जिल्हा आहे अकोला जिल्हा. अकोला जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, तेल्हारा आणि पातूर या तालुक्यांमध्ये वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली. अमरावती जिल्ह्यात अचलपूर, धामणगाव रेल्वे आणि दर्यापूर या भागांपासून निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव, मुखेड, भोकर आणि किनवट या तालुक्यांचाही या टप्प्यात समावेश करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ येथे निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर आहे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर, कर्जत आणि राहुरी या तालुक्यांमध्ये सुद्धा हप्ते जमा होण्याची प्रक्रिया सरकारकडून सुरू करण्यात आली
नाशिक जिल्ह्यात येवला, सिन्नर, निफाड आणि चांदवड या भागांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागलेले आहेत. धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा, साक्री या ठिकाणी वितरण सुरू करण्यात आलं असून नंदुरबार जिल्ह्यात शहादा आणि तळोदा या तालुक्यांचा समावेश पहिल्या यादीत करण्यात आलेला आहे. तिकडे कोकण किनारपट्टीतील रायगड जिल्ह्यात माणगाव, महाड आणि रोहा या तालुक्यांमध्ये हप्ते पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव, परळी आणि अंबाजोगाई या तालुक्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला असून खान्देशमधील जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, पाचोरा आणि भडगाव या तालुक्यांची निवड सरकारने पहिल्या टप्प्यात निधी जमा करण्यासाठी केलेली आहे. तसेच मुंबईजवळचा ठाणे आणि पुणे जिल्ह्यातील काही निवडक तालुक्यांमध्ये सुद्धा निधी वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणून आता सर्वात आधी तुमचा तालुका या यादीत येतो का हे नक्की तपासा. जर तुमच्या तालुक्याचं नाव या यादीत असेल तर आज किंवा उद्या तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे मोबाईलवर येणारे SMS आणि बँक खाते नियमित तपासत राहा. आता यासोबतच एक महत्त्वाची आणि थोडी गंभीर माहिती समोर आली. सरकारी पडताळणीत असं आढळलं की यावेळी 37% अर्जदार अपात्र ठरले आहेत. कारण काही ठिकाणी एका कुटुंबातील अनेक सदस्यांनी एकाच योजनेचा लाभ घेतल्याचं पाहण्यात आलं आहे. पण नियम स्पष्ट सांगतो, एका कुटुंबातून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा फायदा मिळू शकतो. त्यामुळे अशा प्रकरणांवर सरकारने कारवाई सुरू केली आहे. तपासणी दरम्यान काही तांत्रिक चुका, अपूर्ण कागदपत्र आणि आधार बँक लिंकिंगमधील समस्या देखील समोर आली. त्यामुळे यावेळी फक्त सर्व नियम पूर्ण करणाऱ्या आणि माहिती योग्य असलेल्या शेतकऱ्यांनाच हप्ता दिला जाईल. म्हणूनच तुमची कागदपत्र व्यवस्थित आहेत का, आधार नंबर बँक खात्याशी जोडलेला आहे का, हे एकदा नक्की तपासून घ्या. आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, काही घरांमध्ये एकाच रेशन कार्डवर 2 किंवा 3 जणांनी नमो शेतकरी योजनेसाठी नोंदणी केल्याचं आढळलं. मात्र नियमानुसार एका कुटुंबातून फक्त एका सदस्यालाच लाभ मिळतो. त्यामुळे जर एकापेक्षा जास्त सदस्यांनी नोंदणी केलेली असेल तर त्यांचा 3,000 रुपयांचा हप्ता अडकण्याची शक्यता आहे. म्हणून तुमच्या कुटुंबातून नेमका लाभ कोण घेत आहे हे आत्ताच तपासणं गरजेचं बनलं आहे. तर शेतकरी बांधवांनो, यावेळी सरकारकडून मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहीम राबवण्यात आली आणि त्यामध्ये एक महत्त्वाची कारवाई करण्यात आली. चुकीची माहिती देऊन किंवा नियम न पाळता फार्मर ID तयार केलेल्या लाभार्थ्यांवर आता कडक कारवाई करण्यात येईल. तपासणी दरम्यान तब्बल 3 लाख बनावट नोंदी आढळून आल्या. अशा लाभार्थ्यांना थेट योजनेतून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे आता फक्त खऱ्या आणि पात्र शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळेल. जे सर्व निकष पूर्ण करतात त्यांच्या खात्यात पुढील 2 ते 3 तासात थेट 6,000 रुपयांची रक्कम जमा होईल. यामध्ये PM किसान योजनेसाठी 3,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 3,000 रुपये अशा पद्धतीने 6,000 रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊ, eKYC. अनेक वेळा हप्ता अडकण्यामागचं मुख्य कारण हेच असतं. जर तुमची eKYC पूर्ण केलेली नसेल तर सरकारकडून पैसे पाठवले जाणार नाहीत असं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. म्हणजेच तुमच्या आसपासच्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, पण eKYC अपूर्ण असल्यास तुमचा हप्ता थांबू शकतो. त्यामुळे अजूनही प्रक्रिया बाकी असेल तर ती लगेच पूर्ण करणं गरजेचं आहे. तसंच फार्मर ID कार्ड आता अनिवार्य करण्यात आलं आहे. सरकारच्या निदर्शनास आलं आहे की काही शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत फार्मर ID कार्ड काढलेलाच नाही. अशा परिस्थितीत हप्ता मिळण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे ज्यांच्याकडे हे कार्ड नाही त्यांनी विलंब न करता नोंदणी पूर्ण करणं गरजेचं बनलं आहे. कारण आता प्रत्येक लाभार्थ्याची तपासणी पूर्वीपेक्षा अधिक काटेकोरपणे केली जाईल. सरकारकडून स्पष्ट सूचना देण्यात आल्या. फार्मर ID कार्ड तयार नसल्यास भविष्यातील हप्तेसुद्धा अडकू शकतात. त्यामुळे नंतर करू असं न म्हणता ही प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण करून घ्या. नियम व्यवस्थित पूर्ण असतील तरच निधी खात्यात कोणत्याही अडचणीशिवाय जमा होईल. आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे सरकारच्या आकडेवारीनुसार अजूनही जवळपास 30% शेतकऱ्यांची eKYC प्रक्रिया अपूर्ण आहे. तरीसुद्धा ज्या शेतकऱ्यांनी सर्व अटी पूर्ण केलेल्या असतील आणि पात्र असतील त्यांनी घाबरायचं काही कारण नाही. पण ज्या शेतकऱ्यांनी अजून सगळ्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या नाहीत त्यांनी कागदपत्र आणि प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण करणं अत्यंत गरजेचं बनलं आहे. म्हणून फक्त एकदा सर्व तपशील तपासून घ्या आणि तुमच्या खात्यावर लक्ष ठेवा. आज संध्याकाळपर्यंत पात्र असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात 6,000 रुपयांपर्यंतची रक्कम जमा करण्यात येईल. रक्कम जमा करण्याच्या प्रक्रियेला दुपारी 12 वाजेपासून सुरुवात होणार आहे. तर रात्री 10 वाजेपर्यंत निधी वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्याचं सरकारने ठरवलं आहे. तर शेतकरी बांधवांनो, ज्यांच्या खात्यात आज हप्त्याची रक्कम जमा झाली आहे त्यांनी या पैशाचा योग्य आणि गरजेच्या कामासाठी वापर नक्कीच करावा. शेतीसाठी लागणारे बियाणं, खतं आणि औषध किंवा हंगामासाठी आवश्यक असलेलं साहित्य त्यांनी विकत घ्यावं.
त्याचा उपयोग करावा. हा निधी केवळ आर्थिक मदत नाही तर तुमच्या मेहनतीला आणि वर्षभराच्या कष्टाला मिळालेली एक प्रकारची दाद आहे. त्यामुळे त्याचा वापर सुद्धा नियोजन करूनच करावा. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या माहिती योजनेची चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे पुढील हप्ते, नवीन यादी आणि महत्त्वाच्या घोषणा तुम्हाला सर्वात आधी कळतील. आता पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.